आणि आता थेट जाणार आहोत, देवेंद्र फडणवीस बोलतायत। जय 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 भवानी, भारत माता की वंदे वंदे। आजच्या आपल्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये उपस्थित आपले अध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील, मंचावर उपस्थित मुंबईचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, आशिषजी शेलार, विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर, चंद्रशेखरजी बावनकुळे, श्रीकांतजी भारतीय, या ठिकाणी समोर उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, आपल्या सगळ्या संघटनात्मक जिल्ह्यातनं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून व्हर्च्युअली उपस्थित असलेले सर्व अध्यक्ष आणि पदाधिकारी आणि उपस्थित सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, आजच्या या कार्यकारिणीमध्ये माननीय अध्यक्षांनी आपल्याला मार्गदर्शन केलं। आपले प्रभारी श्री सी.टी. रवी यांनी देखील उद्घाटन केलं। त्यानंतर उद्घाटनपर अतिशय प्रभावी मार्गदर्शन आपल्याला केलं आणि दोन महत्त्वाचे ठराव देखील या ठिकाणी आपण मांडले। आशिष शेलारजींनी राजकीय प्रस्ताव मांडला, चित्राताईंनी त्याला अनुमोदन दिलं, बोंडेजींनी शेतीविषयक प्रस्ताव मांडला, वासुदेव नानांनी त्याला अनुमोदन दिलं आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एकूणच महाराष्ट्राची आजची परिस्थिती ही आपल्या सगळ्यांच्या समोर आली। खरं म्हणजे आज माझ्या समोर हा सवाल आहे की महाराष्ट्रामध्ये जे चाललंय त्याला सरकार म्हणता येईल का? सरकार म्हणून अस्तित्व कुठे आहे? मंत्री झाले आपल्या विभागाचे राजे आणि प्रत्येक विभागात एक एक वाजे। ही अवस्था महाराष्ट्राची आपल्याला पाहायला मिळते। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार, अत्याचार यांनी बरबटलेलं अशा प्रकारची व्यवस्था गेल्या 60 वर्षांमध्ये आपण बघितली नाही। खरं म्हणजे कुठल्याही सरकारला एक मुख्यमंत्री असतात, पण या सरकारमधला मंत्रीही स्वतःला मुख्यमंत्री समजतो, राज्यमंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो। रोज निर्णय होतात, एका तासात स्टे होतात, दुसऱ्या दिवशी रद्द होतात, तिसऱ्या दिवशी पुन्हा घेतले जातात। सरकार आहे की सर्कस आहे, अशा प्रकारचा प्रश्न पडावा, ही अवस्था आज खऱ्या अर्थानं तयार झाली आहे। कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्राची काय अवस्था या ठिकाणी झाली, म्हणजे जेव्हा महाराष्ट्रातलं सरकार आणि या सरकारचे मंत्री आणि काही माध्यमातली लोक महाराष्ट्र सरकारची पाठ थोपटतात आणि कोविडमध्ये किती उत्तम काम केलं असं सांगतात, त्यावेळी मला त्यांना प्रश्न विचारावासा वाटतो की तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? हा प्रश्न विचारावासा वाटतो। देशामध्ये कोविडचे सर्वात जास्त पेशंट कुठे? महाराष्ट्रामध्ये। देशामध्ये कोविडचे सर्वाधिक ऍडमिटेड रुग्ण कुठे? महाराष्ट्रामध्ये। आणि दुर्दैवाने
देशातला कोविडमध्ये मेलेला प्रत्येक तिसरा व्यक्ती याच महाराष्ट्रातला आहे. 30-33% लोक जे देशामध्ये मृत्युमुखी पडले त्यापैकी 33% लोक या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अरे किड्या मुंग्यासारखे लोक मेले, किड्या मुंग्यासारखे. ऑक्सिजन नाही म्हणून लोक मेले, ट्रीटमेंट मिळत नाही म्हणून लोक मेले, ॲम्ब्युलन्स मध्ये लोक मेले, रस्त्यावर लोक मेले. कुठलं मॉडेल आणलंय? कशाचं मॉडेल आणलंय? कोणी हे मॉडेल आणलंय? हे मॉडेल जर असेल तर मृत्यूच्या सापळ्याचं मॉडेल आहे. आज खरं म्हणजे या मृत्यूचं उत्तर देणार कोण आहे? आणि मला कधी कधी आश्चर्य वाटतं, उत्तर प्रदेशाच्या गंगा नदीमध्ये 50 मृतदेह सापडले तर 2 दिवस महाराष्ट्रात बातम्या चालतात. ते दुर्दैवीच आहे, त्याचं समर्थन कोणीच केलं नाही. पण बीड जिल्ह्यामध्ये 22 मृतदेह कोंबून एका गाडीमध्ये त्याची विटंबना केली जाते. त्या संदर्भात मात्र काही लोक मौन आहेत, बोलत देखील नाही. हे मॉडेल आहे, हे मॉडेल आहे, हे मॉडेल आहे. या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे या कोविडच्या काळामध्ये भ्रष्टाचार बोकाळलेला आपण बघितला, खरेदीत भ्रष्टाचार, कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार, आणि महाराष्ट्र मॉडेल तुम्ही सांगताना माझा सवाल आहे, मुंबईच्या बाहेर महाराष्ट्र आहे का? मुंबई महत्वाचा आहेच, ती देशाची आर्थिक राजधानी आहे, त्याची तर तुम्ही वाट लावलीच. पण मुंबईच्या बाहेर महाराष्ट्र आहे का, हा माझा सवाल आहे. नागपूर महाराष्ट्रात आहे का? औरंगाबाद महाराष्ट्रात आहे का? नाशिक महाराष्ट्रात आहे का? पुणे महाराष्ट्रात आहे का? मग कुठे आहे सरकार? काय अस्तित्व आहे सरकारचं? एक कोविड सेंटर तुम्ही नागपूरमध्ये काढलं का दाखवा, एक कोविड सेंटर नाशिकमध्ये काढलं का दाखवा, एक कोविड सेंटर इथे जम्बो काढले ना, औरंगाबादमध्ये काढलं का दाखवा. आणि इतर मोठी शहरं आहेत, लहान शहरांची अवस्था ही त्याहीपेक्षा वाईट आपल्याला पाहायला मिळाली. आणि म्हणूनच एकूणच कोविडमध्ये प्रत्येक खरेदीमध्ये भ्रष्टाचार आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे मी एक कहाणी ऐकली होती एका राजाची, की त्या राजाच्या साळ्याबद्दल रोज त्या ठिकाणी येऊन तक्रार व्हायची की हा फार वसुली करतो, हा वसुली करतो, तुमचा साळा वसुली सरकार आहे. शेवटी राजाने सांगितलं की काय करायचं, बायकोचा भाऊ आहे, बाजूला तर टाकता येत नाही, म्हणून त्याला सांगितलं चल समुद्रावर बस आणि लाटा मोजायच्या. रोज रात्री येऊन रिपोर्टिंग करायचं किती लाटा आल्या. 15 दिवस गेले, पुन्हा सगळे व्यापारी आले, म्हणाले साहेब समुद्रावरनं याला हाकला. आणि म्हणे आता काय, त्याला तर लाटा मोजण्याचं काम दिलं होतं. म्हणाले नाही नाही, तो आमची जहाजं माल घेऊन आली की सांगतो थांबा, लाटा मोजायचं काम मला दिलंय, तुमच्या जहाजाने माझी लाट जर त्या ठिकाणी डिस्टर्ब झाली तर मी तुमच्यावर कारवाई करीत, नाही तर लाख रुपये द्या आणि जहाज घेऊन पुढे जा. असं लाटा मोजण्याच्या कामातही ज्यांना भ्रष्टाचार समजतो, लाटातलाही वाटा जे घेतात, अशा प्रकारचं वसुली सरकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आज अवस्था काय आहे? 100 कोटी रुपयाच्या वसुल्या. पण जसं मी सांगितलं, पोलीस विभागातला वाझे हा तर सापडला, पण वेगवेगळ्या विभागातले वाझे अजून बाकी आहेत आणि त्यांचा पत्ता आमच्याकडे आलेला आहे. आणि तो पत्ता आमच्याकडे असल्यामुळेच, आणि सरकारला माहिती आहे की तो पत्ता आता आमच्याकडे आहे, म्हणून अधिवेशन 2च दिवसाचं होत आहे. आणि अधिवेशनामध्ये पहिल्यांदा काय म्हटलं, अधिवेशनामध्ये, अधिवेशनाचे मिनिट्स मी दादा वाचले, त्यात असं म्हटलंय
पुरवणी मागण्यांशिवाय दुसऱ्या विषयावर चर्चा करता येणार नाही. कुठल्याही वादेचा पत्ता सांगता येणार नाही. आणि एवढंच नाही तर जेवढे प्रश्न आपण टाकले, जेवढ्या लक्षवेधी आपण टाकल्या, या सगळ्या व्यपगत करून टाकल्या. अरे कमीत कमी त्याची उत्तरं तर देऊ शकला असतात. पूर्वी तर पद्धत होती ना. पण त्याची उत्तरं द्यावी लागली तर अनेकांची बिंग फुटतील, म्हणून तीही या ठिकाणी अक्षरशः व्यपगत करण्याचं काम केलंय. आणि म्हणून आपण जर बघितलं तर अधिवेशनापासून हे सरकार पळ काढतंय, कारण आपला भ्रष्टाचार आणि गोंधळ हा बाहेर येईल अशा प्रकारची या सरकारला चिंता वाटते. आज ज्या प्रकारे वेगवेगळे विषय उभे राहिले, ओबीसीच्या संदर्भात 26 तारखेला रास्ता रोको आपण करणारच आहोत. आणि मी पुन्हा दाव्यानं सांगतो, दाव्यानं, आणि या सरकारच्या कुठल्याही मंत्र्याला माझं आव्हान आहे, कुठल्याही मंत्र्याला थेट माझ्यासोबत डिबेट करा. हे ओबीसीचं आरक्षण जे गेलं ते केवळ या सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलंय, केवळ या सरकारच्या नाकर्तेपणामुळे. या ठिकाणी मगाशी आशिषजीने सांगितलं खरंय, कोणी टाकली पिटिशन, पिटिशन टाकणारे गवळी आणि दुसरे डोंगरे, एक काँग्रेसच्या आमदाराचा मुलगा आणि दुसरा काँग्रेसचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष. या दोघांनी पिटिशन टाकली. ती पिटिशन हायकोर्टमध्ये आली. चंद्रशेखर बावनकुळेंना आम्ही इन्चार्ज केलं. पिटिशन 50% वरची होती, आतली नव्हती. 50% वर काही ठिकाणी आरक्षण चाललं होतं, त्याला त्यांनी चॅलेंज केलं. चंद्रशेखर बावनकुळेंना आम्ही इन्चार्ज केलं. हायकोर्टामध्ये आम्ही केस जिंकलो आणि ओबीसीचं 50% वरचंही आरक्षण हे हायकोर्टामध्ये आम्ही साबूत ठेवू शकलो. हे सुप्रीम कोर्टात गेले. सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील आमच्या काळामध्ये आमचं म्हणणंच केवळ मांडलं नाही, तर त्या ठिकाणी निवडणुका घेण्याची परवानगी देखील देण्यात आली आहे, त्या पूर्ण आरक्षणासहित, पूर्ण आरक्षणासहित. आणि एवढंच नाही तर ज्यावेळी 50% वरचं आरक्षण वाचवायचं आहे आणि त्याच्यामध्ये कोर्टाने सांगितलं आरक्षण थंब रूल होऊ शकत नाही, आरक्षणाकरता प्रपोर्शनल आरक्षण करावं लागेल, त्यावेळी आम्ही तात्काळ ऑर्डिनन्स काढला. आमच्या पंकजाताईंचं खातं होतं, एका रात्रीत आम्ही ऑर्डिनन्स काढला आणि सुप्रीम कोर्टासमोर तो दाखवला. सर्वोच्च न्यायालयाने तो मान्य केला. 31 जुलैला, बरोबर आहे, तो सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला. आणि त्यानंतर हे सरकार आलं, यांनी ऑर्डिनन्स लॅप्स करून टाकला. नव्याने ऑर्डिनन्स काढला नाही, कायदा तयार केला नाही. आज राज्याचे अतिविद्वान ओबीसी मंत्री माननीय वडेट्टीवार साहेब म्हणाले की देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडेंनी एसीसीसी कास्ट सेन्ससची मागणी का केली होती, त्याचा डेटा देण्याची मागणी का केली होती. ती मागणी 50% आतल्या करता नव्हती. 50% वरचं ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे याकरता कास्ट सेन्ससची आवश्यकता होती. आणि म्हणून आम्ही केंद्र सरकारला ज्यावेळेस विचारलं, हे पाप तुमचंच. केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितलं एससीसीसी कास्ट सेन्सस झाला होता, त्यातली एससीसीची माहिती ऑलरेडी आम्ही राज्यांना दिली आहे. कास्ट सेन्ससची माहिती द्यायची नाही असा निर्णय यूपीए सरकारच्या काळात झालेला आहे 2013च्या शेवटी. कारण ते कास्ट सेन्ससचा रॉ डेटा चुकलेला आहे, त्याच्यात काही त्रुटी आहेत. आणि म्हणून त्यावेळेच्याच सरकारने निर्णय घेतला की असा त्रुटी असलेला डेटा, रॉ डेटा जर दिला तर त्यातनं अक्षरशः लोकांमध्ये तेढ निर्माण होईल आणि म्हणून तो देता येणार नाही. त्यावर आम्ही मार्ग शोधून काढला. जिथे चाह तिथे राहा, वेअर देर इज विल देर इज अ वे. आम्ही सांगितलं नो प्रॉब्लेम, एससीसीचा डेटा आहे
तो बायफर्केट करू आणि त्याच्या आधारावर आम्ही 50%च्या वरचं आरक्षण हे त्या ठिकाणी जगवू. आणि जोपर्यंत आम्ही सत्तेमध्ये होतो तोपर्यंत ओबीसीचं 50%च्या वरचं आरक्षण देखील, आतलं नाही, मी वरच्याचं बोलतो, वरच्या आरक्षणाला कोणी हात लावू शकला नाही. आणि त्यानंतर हे सरकार आलं. एकीकडे यांनी पूर्णपणे तो कायदा लॅप्स केला आणि दुसरीकडे हे सरकार आल्यानंतर पहिल्यांदा या केसमध्ये 50%च्या आतल्या आरक्षणाचीही चर्चा सुरू झाली. आणि त्या ठिकाणी कोर्टाने काय सांगितलं? कोर्टाने सांगितलं 2010 साली कृष्णमूर्तीच्या केसमध्ये जे जजमेंट आलं त्या जजमेंटमध्ये, कृष्णमूर्तीच्या केसमधल्या जजमेंटमध्ये चीफ जस्टिस बालकृष्णन यांच्या बेंचने असं सांगितलं की ओबीसीचं आरक्षण वैध आहे, परंतु ते किती दिलं पाहिजे आणि कसं दिलं पाहिजे याबद्दल एम्पिरिकल डाटा अवेलेबल नाही. आणि म्हणून राज्यांनी एम्पिरिकल डाटा तयार करावा. आणि म्हणून त्याचा रेफरन्स घेऊन मी तारीख सांगतो, लिहून घ्या, 13/12/2019. सरकार कोणाचं आहे? एमबीएचं सरकार. मुख्यमंत्री कोण आहेत? उद्धवजी ठाकरे. ओबीसी मंत्री कोण आहेत? विजय वडेट्टीवार. 13/12/2019 ला पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाने के कृष्णमूर्ती प्रमाणे कारवाई करून आम्हाला पुढच्या डेटला कळवा म्हणून सांगितलं. म्हणजे एम्पिरिकल डाटाचा प्रश्न पहिल्यांदा कधी आला? 50%च्या आतला पहिल्यांदा प्रश्न कधी आला? 13/12/2019 हे महाविकास आघाडीचं सरकार असताना. आणि त्यानंतर करायचं काय होतं? एवढंच करायचं होतं की 13/12/2019च्या या निर्णयानंतर महाविकास आघाडी सरकारला एक राज्य मागासवर्ग आयोग गठीत करायचा होता आणि एक अधिसूचना काढायची होती, एम्पिरिकल डाटा जमा करा. बस, डाटा जमा करायचा नव्हता. या दोन गोष्टी करून सर्वोच्च न्यायालयाला कळवायचं होतं की प्रोसेस हॅज स्टार्टेड. 15 महिने यांनी राज्य मागासवर्ग आयोग तयारच केला नाही, एम्पिरिकल डाटा तर दूरच राहिला. आणि त्यामुळे 15 महिन्यात 7 वेळा डेट घेतल्यानंतर 8व्यांदा कोर्टासमोर उभे राहिले, एक ॲफिडेव्हिट दिलं की हो आम्ही मान्य करतो की आमच्या काही जिल्ह्यांमध्ये 50%च्या वर आरक्षण चाललं आहे, पण आतल्यावर काहीच केलं नाही. आणि मग चिडून न्यायालयाने या ठिकाणी सांगितलं की तुम्ही आम्ही सांगितल्यानंतर 15 महिने वेळ घालवलाय, तुम्ही के कृष्णमूर्ती फॉलो केलेला नाही. आणि त्यामुळे आता 50%च्या आतलंही आरक्षण जोपर्यंत के कृष्णमूर्ती फॉलो होत नाही तोपर्यंत देता येणार नाही. आणि म्हणून पुन्हा सांगतो, हे पाप आघाडी सरकारचं आहे, महाविकास आघाडी सरकारचं आहे. हे महाविकास आघाडी सरकारचं पाप आहे की ज्याच्यामुळे आज 50%च्या आतलं ओबीसीचं आरक्षण गेलाय. आणि हेही सांगतो, 4 तारखेला निर्णय आला, 5 ला अधिवेशनामध्ये उभं राहून मी सांगितलं की आताही वेळ गेलेली नाही, तात्काळ मागासवर्ग आयोग तयार करा आणि एम्पिरिकल डाटा तयार करा. माननीय मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली. त्या बैठकीमध्ये सगळे मंत्री होते, राज्याचे महाधिवक्ता होते. तिथेही कोणीतरी सांगितलं केंद्र सरकारचा सेन्सस पाहिजे. मी म्हटलं नाही, सेन्ससची आवश्यकता याच्याकरता नाही आहे. मी सर्वोच्च न्यायालयाचा त्या ठिकाणी निर्णय दाखवला, त्यांनी एम्पिरिकल डाटा म्हटलाय. एम्पिरिकल डाटा म्हणजे सेन्सस होत नाही. त्या ठिकाणी माननीय महाअधिवक्ते, राज्याचे ॲडव्होकेट जनरल आणि राज्याचे जे सेक्रेटरी आहेत लॉ अँड ज्युडिशरीचे, त्या दोघांनीही माननीय मुख्यमंत्र्यांसमोर सांगितलं की मी जे म्हणतो ते बरोबर आहे, सेन्ससची आवश्यकता नाही आहे, आवश्यकता एम्पिरिकल डाटाची आहे. आणि त्यामुळे राज्य मागासवर्ग आयोग गठीत करून एम्पिरिकल डाटा जमा केला पाहिजे. पण तरी नाही केलं. हे सर्वोच्च न्यायालयामध्ये रिव्हिजन मध्ये गेले. जर या ठिकाणी राज्य मागासवर्ग आयोग तयार करून एम्पिरिकल डाटा जमा करण्याचे आदेश देऊन जर रिव्हिजन मध्ये गेले असते तरी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं असतं.
पण ते न करता हे पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये रिव्हिजन पिटिशन मध्ये गेले आणि सर्वोच्च न्यायालयाने रिव्हिजन देखील त्या ठिकाणी रद्द केली आणि ओबीसींचा हक्क हा त्या ठिकाणी त्याचा मुर्दा पडला. या सरकारने अक्षरशः त्याचा खून केला आणि आता मात्र पुन्हा तेच करतायत. आता जे आधी करायला पाहिजे होतं, आता राज्य मागासवर्ग आयोग गठीत केला पण अजूनही एम्पिरिकल डाटा जमा करणं सुरू केलं नाही. मला हे समजतच नाही या सरकारच्या मंत्र्यांना एम्पिरिकल डाटाचा अर्थ कळतो का नाही कळत. आणि नसेल कळत तर त्यांनी विचारलं पाहिजे ना कोणाला तरी. मराठा आरक्षणाच्या वेळी मराठा समाजाकरता एम्पिरिकल डाटा जमा करण्याचं काम आम्ही केलं. दादा समितीचे अध्यक्ष होते त्यावेळी आम्हाला राज्य मागासवर्ग आयोगाने सांगितलं आम्हाला तुम्ही हा डेटा जमा करून द्या. 5 महिन्यामध्ये आम्ही एम्पिरिकल डाटा जमा करून दिला. मराठा आरक्षण जरी खारिज झालं असलं तरी त्याचा जो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे तो वाचून बघा. आमचा एम्पिरिकल डाटा चॅलेंज नाही झाला. आम्ही 5 महिन्यात जमा करून दिलेला एम्पिरिकल डाटा हा सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला आहे. मग तुम्हाला हे का समजत नाही की जाणीवपूर्वक ओबीसीला राजकीय आरक्षणच द्यायचं नाहीये. हा काय डाव आहे तुमचा. का दिशाभूल करताय. उठलं की केंद्र सरकारकडे आणि नसेल तुमच्यात दम आम्हाला सांगा. आम्ही जर 4 महिन्यात हो आमचं राज्य असतं दादा, मी आज चॅलेंज मध्ये सांगतो 4 महिन्यात एम्पिरिकल डाटा तयार करून जर ओबीसीचं आरक्षण पूर्ववत आणलं नाही तर अध्यक्ष या ठिकाणी मी दादा तुम्हाला सांगतो खऱ्या अर्थानं पदावर देखील राहणार नाही. अरे मनातनं असावं लागतं. मनातनं इच्छा असावी लागते. इच्छा या ठिकाणी खऱ्या अर्थानं यांची इच्छाच नाहीये. आणि मग मला आश्चर्य वाटतं ज्यावेळी हायकोर्टमध्ये विषय मांडायला पाहिजे होता हायकोर्टात तुम्ही तारखा घेत होतात आणि रस्त्यावर मोर्चे काढत होतात. मंत्री मोर्चे काढत होते, रस्त्यावर मोर्चे काढत होते, हायकोर्टात झोपा काढत होते, सुप्रीम कोर्टात झोपा काढत होते, त्या ठिकाणी तारखावर तारखा घेत होते. आणि आजही पहा एम्पिरिकल डाटा नाही तयार करत आहेत. एम्पिरिकल डाटाच्या ऐवजी यांचेच कार्यक्रम चालले आहेत, यांचेच मोर्चे चालले आहेत. पण एक गोष्ट मी अतिशय स्पष्टपणे सांगतो, भारतीय जनता पार्टी 26 तारखेचं आंदोलन करून शांत बसणार नाही. ओबीसीचं राजकीय आरक्षण जोपर्यंत परत येत नाही या सरकारला आम्ही झोपू देणार नाही. काय वाटेल ते झालं आणि कुठल्याही स्तरावर जावं लागलं तरी आता हा संघर्ष अटळ आहे. आणि तुम्हाला नसेल जमत तुम्ही राज्यकर्त्या मदत मागा, आम्ही मदत करायला तयार आहोत. आम्हाला माहिती आहे आमच्यापेक्षा जास्त अक्कल तुमच्याकडे आहेत. तुमच्यातले काही शहाणे आहेत आणि काही दीड शहाणे आहेत. पण तरी देखील आमच्यासारख्या अर्ध्या शहाण्यांकडनं काही मदत लागली तर ओबीसींकरता सहर्ष करू. आम्हाला कुठलंही क्रेडिट नको आहे. पण जर ओबीसीला फसवाल तर खबरदार, भारतीय जनता पार्टी शांत बसणार नाही, चूप बसणार नाही. आज हीच परिस्थिती मराठा आरक्षणाची केली आहे. मराठा आरक्षणामध्ये केंद्र सरकारकडे बोट दाखवलं जातं आणि मग आमचं शिष्टमंडळ देखील केंद्र सरकारला जाऊन भेटलं. हे कसं झालं की लग्न व्हायचं आहे आणि पोराचं नाव ठरवण्याकरता गेले. अरे केंद्र सरकारचा रोल आला तरी कधी येईल. ज्यावेळी तुम्ही राज्य मागासवर्ग आयोगाकडनं ओबीसी राज्य मागासवर्ग आयोगाकडनं मराठा मागास आहे अशा प्रकारचा निर्णय कराल त्यावेळी तुम्हाला केंद्रात जावं लागेल आणि त्यानंतर कायदा तुम्हालाच करावा लागेल. हे सगळं माहिती आहे नव्हे तर या राज्य सरकारने उत्तर प्रदेश हायकोर्टाचे चीफ जस्टिस, निवृत्त चीफ जस्टिस माननीय भोसले साहेब, एक अतिशय ज्येष्ठ आणि ज्यांचं ज्युडिशरीत मोठं नाव आहे असे निवृत्त न्यायाधीश
सरन्यायाधीश यांची कमिटी तयार केली आणि या कमिटीमध्ये एमिनंट लॉयर्स आहेत. राज्याचे माजी महाअधिवक्ता आहेत दरायस खंबाटा साहेब, त्याचप्रमाणे रफिक दादासाहेब किंवा 3-4 असे ल्युमिनरीज ज्याला म्हणतो असे आहेत. त्यांचा रिपोर्ट आला. त्यांच्या रिपोर्टमध्ये त्यांनी काय सांगितलंय, जे घसा फोडून आपण सांगतो तेच त्यांनी सांगितलंय की राज्य मागासवर्ग आयोग गठीत करावा लागेल आणि ज्या कारणांकरता गायकवाड कमिशनचा रिपोर्ट फेटाळला त्याबाबतचा डेटा तयार करून ते जस्टिफिकेशन द्यावं लागेल आणि त्याकरता 25 वेगवेगळे मुद्दे त्यांनी दिले. पण आज परिस्थिती काय आहे, तुम्ही तयार केलेल्या आयोगाने जे तुम्हाला त्या ठिकाणी रिपोर्ट दिला त्या रिपोर्टकडे बघायलाही हे तयार नाही. मग काय सांगायचं, केंद्रात अमेंडमेंट झालं पाहिजे, 60% अमेंडमेंट झालं पाहिजे, म्हणजे पुढची 10 वर्ष तरी मराठा समाजाने घरी बसलं पाहिजे, अशा प्रकारचा पूर्ण यांचा डाव मला दिसतोय. हे खरं आहे की आरक्षणाचा रस्ता सोपा नाहीये, कारण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशातल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीला नलिफाय करून आपल्याला पुढे जावं लागणार आहे. पण त्याची सुरुवातच नाही केली तर त्या होणार कशा आहेत. बरं, आता मजा अशी आहे, आणि मजा म्हणजे शब्द चुकीचा आहे, पण परिस्थिती अशी आहे, आता राज्यात एकच ओबीसी आयोग असतो, मागासवर्ग आयोग, ओबीसी आयोग नाही, राज्य मागासवर्ग आयोग. त्या आयोगालाच कुठल्याही जातीचं कुठलंही आरक्षण असेल तरी त्या आयोगाकडे जातं. आता जो आयोग तयार करण्यात आला आहे त्या आयोगामध्ये मराठा आरक्षणाचा एकही एक्सपर्ट घेतला नाही, एकही नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या संदर्भात आता जी काही या ठिकाणी न्यायमूर्ती भोसले समितीने सांगितलेली बाब पूर्ण करायची आहे ती कोण करणार आहे, एकही नाही आहे, नॉट अ सिंगल. म्हणजे फक्त समाजांना समोरासमोर आणायचं, केंद्राकडे बोट दाखवायचं आणि आपलं राजकारण करायचं. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, म्हणजे चुकीचं बोलतो पण यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे, म्हणजे ते शिकू नये आपण कोणी, पण सांगतो काय सकाळपासून संध्याकाळपर्यंत खोटंच बोलतात. काय कॉन्फिडन्स आहे खोटं बोलायचा, म्हणजे यातला कॉन्फिडन्स घेतला पाहिजे, खोटं बोलणं नाही, पण काय कॉन्फिडन्स आहे खोटं बोलायचा. जो उठतो तो खोटं बोलतो. केंद्र सरकारने केलं नाही, केंद्र सरकारकडे गेलं पाहिजे, केंद्र सरकारचं राहिलाय. काय लाजच नाही आहे, काहीच नाही, शरमच नाही आहे. म्हणजे आपण बाबा इतकं खोटं बोललो तर कधीतरी एक्सपोज होऊ, नाही नाही काही भीतीच नाही आहे. आणि यांना कोणी प्रतिप्रश्नही विचारत नाही, आपल्याला 10 विचारतात. मग ते सांगतात की केंद्राने डेटा दिला नाही, तर आम्हाला पत्रकार 50 द्यायच्यात, का मोदींनी डेटा दिला नाही, का मोदींनी, अरे मागितलाच नाही, आवश्यकताच नाही, एम्पिरिकल डेटा पाहिजे. पण त्यांना कोणी विचारत नाही की बाबा एम्पिरिकल डाटा म्हटलेला आहे त्याचा मोदींशी संबंध नाही आहे, त्याचा संबंध राज्य मागासवर्ग आयोगाशी आहे. ते तुम्ही का करत नाही, ते 15 महिने का केलं नाही, असा प्रश्न त्यांना कोणीच विचारत नाही. आणि म्हणून जनतेमध्ये जाऊन जनतेसमोर यांचा बुरखा फाडलाच पाहिजे, फाडलाच पाहिजे. 26 तारखेचा कार्यक्रम हा तर या ठिकाणी आपण करूच, पण त्याच्यानंतर जोपर्यंत हे सगळं मार्गी लागत नाही भारतीय जनता पक्षाचा एकही कार्यकर्ता शांत बसणार नाही. यांच्या लेखी शाहू फुले आंबेडकरांचं नाव आणि सामाजिक न्याय हा भाषणापुरतं मर्यादित असेल, पण आम्ही तो कृतीत आणून दाखवू आणि जोपर्यंत तो कृतीत येणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, हे आपण सगळ्यांनी मिळून ठरवायचं आहे. आणि म्हणून आज वेगवेगळ्या प्रकारचे जे कार्यक्रम आपल्याला दिलेले आहेत, भरपूर कार्यक्रम आहेत, एका पाठोपाठ एक आहेत. आता माझ्यासमोर तर प्रश्न असा आहे की आमच्या ओबीसी आघाडीला वाटतं की ओबीसी आघाडीचे मोर्चे निघाले पाहिजे, मराठा समाजाला वाटतं आमचे मोर्चे निघाले पाहिजेत. ते बोंडे साहेब माझ्याकडे येतात, म्हणतात विम्याचा इतका मोठा प्रॉब्लेम या सरकारने करून टाकला की आता विम्याकरता मराठवाड्यात त्याचे मोर्चे निघाले पाहिजेत. आमच्या चित्रातही येतात, म्हणतात महिलांवरचे अत्याचार इतके वाढले आहेत त्याचे मोर्चे काढले पाहिजेत. आणि सगळ्यांना मोर्चे काढायचे दादा, अधिवेशनाच्या आधी
तुमच्या भीतीमुळेच त्यांनी 2 दिवसाचं अधिवेशन ठेवलं, नाहीतर रोज तुम्ही एक मोर्चा काढला असता. हा, विजेचे कनेक्शन कापले म्हणून त्याच्याकरता परत एक मोर्चा काढायचा. इतक्या समस्या लोकांच्या आहेत. लोकांच्या समस्या मांडाव्या लागतात विधानमंडळात. पण या लोकशाहीमध्ये विधानमंडळाचं दार यांनी बंद करून टाकलाय. लोकशाही कुलूप बंद आहे. लोकशाही ही पूर्णपणे टाळं लागलेला आहे. ही अवस्था लोकशाहीची या महाराष्ट्रात यापूर्वी कधी नव्हती. अरे, स्वतःला पुरोगामी म्हणवणारे जेवढे नेते आहेत आणि जे विचारक आहेत ते का चूप आहेत? का तुमच्या तोंडाला टाळं लागलं की या लोकशाहीची दारं बंद झाली आहे? पण कोणाच्या तोंडाला टाळं लागलं असलं तरी हरकत नाही. लोकशाहीला वाचवण्याकरता 1975 साली उभा देश जेव्हा बंदीशाळा केला होता त्यावेळी इंदिराजीच्या विरुद्ध आम्हीच लढाई केली होती आणि त्यावेळी लोकशाही पुन्हा बहाल केली होती. आजही तुम्ही लोकशाही बंद करण्याचा प्रयत्न करा. असतील तुमच्याजवळ पोलिसांचा गैरवापर करा. आमच्या कार्यकर्त्यांना पोस्ट केली म्हणून जेलमध्ये टाका. आम्ही परवा करणार नाही. या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ही संघर्षातून उभी राहिली आहे. संघर्ष आमचा स्थायी भाव आहे आणि तो संघर्ष आम्ही सोडणार नाही. जनतेला न्याय जोपर्यंत मिळत नाही, लोकशाहीची मूल्य ही जोपर्यंत जोपासली जात नाही, तोपर्यंत आम्ही संघर्ष करत राहू. हा इशारा या सरकारला देतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मराठा आरक्षण न देण्याचा सरकारचा डाव आहे असा थेट आरोप फडणवीसांनी केलाय. 10 वर्ष मराठ्यांना आरक्षण मिळणं अवघड आहे. केंद्राकडे बोट दाखवून राजकारण सुरू असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस म्हणतात. आणि मराठा आरक्षण द्यायचंच नाहीये. राज्य सरकारमुळे ओबीसींच्या हक्काचा देखील मुद्दा पडलाय असंही फडणवीसांनी म्हटलंय.